गुड मॉर्निंग. जय श्याराम. ठीक आहे, चलो आपण कालपर्यंत काय बघितलं होतं रे? सायन्सचं चॅप्टर काय चालू आपलं? सबस्टन्सेस इन डेली यूज. सबस्टन्सेस इन डेली यूज. ओके, आपण काल नॅचरल सबस्टन्सेस पाहिले होते, मॅनमेड सबस्टन्सेस पाहिले होते. आता आपल्याला बघायचंय ग्लास कस काय तयार होतो. काय कस काय तयार होतो? ग्लास. चलो स्टार्ट करायचं. नक्की अभ्यास केला का घरी? रीड केलं? ओके, नक्की का फक्त हो केलं ना? नक्की. ठीक आहे, जायचं मग पुढे बघायचं. ठीक आहे, चलो आता पुढचा टॉपिक आहे आपला ग्लास कस काय बनवतात. काय कस काय बनवतात? आता तुम्ही सगळ्यात आधी लक्षात घ्या की ग्लास म्हणजे तुमचा पाणी प्यायचा ग्लास नाही. ग्लास काच कस काय बनवायचा आता ते आपण बघणार आहे. ओके, ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. माती काय वाळू आणि कॅल्शियम कार्बोनेट नावाचं एक केमिकल आहे. ओके, त्याच्यापासनं काय बनते रे? ग्लास बनतो. काय बनतो? ग्लास. हाऊएव्हर सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅनॉट बी ऑब्टेन अगेन फ्रॉम ग्लास. आपण त्याच्यापासनं कशापासनं? सँड पासनं आणि कॅल्शियम कार्बोनेट पासनं ग्लास बनवू शकतो. पण ग्लास पासनं वापस कॅल्शियम कार्बोनेट आणि आणि सँड बनवू शकतो का? नाही. ओके, कळलं इथपर्यंत? त्याचा ग्लास होऊ शकतो पण ग्लासचा वापस ते होऊ शकतं का? नाही. जसं दुधाचं दही होऊ शकतं, दहीचं दूध होऊ शकतं का? नाही. बरोबर. यू मस्ट हॅव ऑब्झर्व ग्रीन चिलीज ऑर टोमॅटोज टर्निंग रेड. ग्रीन चिल्ली, हिरवी मिरची, लवंगी मिरची खाल्ली की नाही? हाँ, ग्रीन चिलीज और टोमॅटोज. टमाटर बडे मजेदार. बरोबर की नाही? टमाटे खाल्ले की नाही? टर्निंग रेड आफ्टर सम टाइम. ते काय होतात? जसं जसं टाइम होतो ते काय होत जातात? लाल होत जातात. तुम्ही असं कधी पाहिलंय का ती ग्रीन चिल्ली जसं जसं आपण होतोय तसं ते जास्त हिरवी होते जसा जसा टाइम जातोय? किंवा टमाटे ते लाल असतात आणि जसा जसा टाइम जातो ते हिरवे होऊन जातात. असं बघितलंय का? नाही. बरोबर. मग असे चेंजेस कसे? चेंजेस जे फक्त एकच साईड होतात, एकदा झाले तर वापस होत नाही, म्हणजे वापस मूळ रूपात येत नाही. फॉर एक्झाम्पल दही. दही कशापासून बनते? दुधापासून. म्हणजे दुधापासून काय बनते? दही बनते. पण दह्यापासून दूध बनतं का? नाही. मग असे जे चेंजेस असतात त्याला बोलतो आपण इरिव्हर्सिबल चेंजेस. काय बोलतो? इरिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे वापस ते रिव्हर्स होत नाही. कळलं? काही अडचण? पुढे जायचं? ठीक आहे, चलो. आता प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस काय बघायचं आपल्याला? प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. आपण पेपर बघितलं का? पेपर, प्रोडक्शन ऑफ पेपर. झालंय ना? ओके, चलो. आता प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. रबर कसं काय बनतात ते बघू आपण. रबर इज ऑफ टू टाइप्स. किती टाइपचे रबर असतात रे? दोन. किती? दोन. पहिलं असतं नॅचरल आणि दुसरं असतं मॅनमेड. म्हणजेच काय? आर्टिफिशियल. मॅनमेड म्हणजेच काय? आर्टिफिशियल. मॅनमेड म्हणजेच काय? आर्टिफिशियल. किती टाइपचे रबर असतात? किती? टू. पहिलं कोणतं? नॅचरल आणि दुसरं कोणतं? मॅनमेड, किंवा त्याला आपण काय बोललो? आर्टिफिशियल. ओके. नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द गम ऑर सॅप ऑफ ट्रीज. नॅचरल रबर कशापासून बनतं? जे झाडांचा डिंक वगैरे असतो बघा त्याच्यापासून काय बनतं? नॅचरल रबर. कोणतं रबर? नॅचरल रबर. दिस सॅप इज कॉल्ड लॅटेक्स. त्या सॅपला काय बोलतो? ते झाडापासून निघतं ना त्याला काय बोलतो आपण? लॅटेक्स. रबर हॅज peculiar odor and it is white in color. रबरला एक ना असा वास असतो, वास येतो रबर मधनं, डिंकातनं, आणि तो काय असतो? कलर मध्ये व्हाईट. कसं असतं? व्हाईट. ओके. आता वल्कनायझेशन ऑफ रबर. आता काय वल्कनायझेशन म्हणजे? एक प्रकारे रबर कसं काय बनवतात ते बघायचं आपल्याला.
इन दिस प्रोसेस रबर इज हिटेड विथ द सल्फर ऑफ 3 or 4 hours. या प्रोसेस मध्ये काय करतात, रबर असतं, रबरला काय करतात, हिट करतात. काय करतात, हिट. कशासोबत, सल्फर नावाच्या केमिकल सोबत. कोणासोबत, सल्फर. सल्फर काय करतात, सल्फर आणि रबर एकत्र करतात, त्यांना हिट करतात. किती, 3 ते 4 तासांसाठी. किती तासांसाठी, 3 ते 4 तासांसाठी. टू गिव्ह हार्डनेस टू द रबर. मग ते गरम केल्यानंतर 3 ते 4 तास रबरला आहे ना हार्डनेस येतो, कडकपणा येतो, हार्ड होऊन जातात रबर. त्याच्यानंतर सल्फर इज मिक्स्ड इन इट. काय टाकता, वापस सल्फर टाकता. द प्रोपोर्शन ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पज ऑफ विच ऑफ द रबर विल बी यूज. आता हे जे सल्फर आहे ना, सल्फर हे किती अमाऊंट मध्ये टाकायचं हे कशावर डिसाइड करतात की रबरचा वापर कशासाठी करणार आहे. आता काही काही रबर टायर बनवायला लागतात, मग त्याच्यासाठी काय टाकावं लागेल आपल्याला, जास्त सल्फर. बरोबर, ते जास्त हार्ड पाहिजे ना आपल्याला, ते नरम चालतील का. त्याच्यानंतर आपले रबर बँड असतात बघा, रबर बँड, त्याच्यात सगळ्यात कमी सल्फर टाकतात. का, कारण त्याला काय पाहिजे, जास्त हार्ड पाहिजे का, ते नाही. कळलं. मग जसा यूज असतो, जसा यूज होणार आहे त्या रबरचा, त्याप्रमाणे सल्फर टाकल्या जातं. जेवढं सल्फर टाकू तेवढं रबर हार्ड. व्हेरी गुड. काय होईल, हार्ड. आणि जेवढं कमी सल्फर तेवढं रबर कमी हार्ड. ओके, काही अडचण इथपर्यंत, नक्की. पुढे जायचं. आता हे रबरची हिस्ट्री बघू आपण. इन द पास्ट चार्ल्स गुडियर स्पील्ड अ मिक्सचर ऑफ रबर अँड सल्फर ऑन अ बर्निंग स्टोव. एक नावाचा चार्ल्स गुडियर नावाचा काय होता, एक स्टोन नव्हता, एक माणूस होता. ओके, त्यांनी काय केलं, रबर काय मिक्सचर, कशाचं मिक्सचर, रबर आणि सल्फरचं, त्याच्याकडनं सांडलं गेलं स्टोववर. ते मिक्सचर, स्टोव असतो ना आपला, स्टोव माहिती का, रॉकेल टाकून जातात का ते, किंवा समजा बर्नर गॅस, आग लागलेली होती कुठेतरी, किंवा तो असा काहीतरी बनवत असेल, त्याच्याकडनं ते मिक्सचर आहे रबरचं आणि कशाचं, सल्फरचं, ते त्याच्यावर सांडलं गेलं. मग त्याच्यानंतर स्टोव विजल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण जर हे रबरचं मिक्सचर आणि सल्फरचं मिक्सचर गरम करतोय तर कडक होऊन जातोय गरम केल्यानंतर. मग तिथून शोध लागला की रबरला जर आपण सल्फर सोबत गरम केलं तर ते कडक होऊन जातं. कळलं, एवढ्या पॅराग्राफ मध्ये तेच सांगितलेलं आहे. ओके, आता पुढे बघू आपण. डू यू नो रबर इज अ नॅचरल सबस्टन्स. रबर कसा सबस्टन्स आहे, नॅचरल, बाय ऑब्टेन बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ सर्टन ट्री. हे बघा, हे झाडाचा असा आपण व्हाईट गळतं बघा, लॅटेक्स बोलतो त्याला. काय बोलतो, लॅटेक्स. त्याला आपण चिक पण बोलतो बघा, ते चिक उभरून जातो आपल्या हाताला काही काही वेळेस. ओके, लॅटेक्स पासून काय बनतं, रबर. काय बनतं, रबर. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील मध्ये रबर ट्रीज भरपूर आहेत. लेटर दीज ट्रीज वेअर प्लांटेड इन द अदर कंट्रीज टू. बाकीच्या नंतर देशांमध्ये रबरचे प्लांट्स लावण्यात आले. इंडियात सगळ्यात जास्त रबर कुठे बनतं रे, इंडियामध्ये. कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त रबर बनतं, तर सगळ्यात जास्त रबर बनतं केरळामध्ये. कुठे, केरळामध्ये. द बॉटॅनिकल नेम ऑफ दिस ट्री इज हेविया ब्राझिलेनिसिस. आता आपल्याला सायंटिफिक नेम, बॉटॅनिकल नेम काय असतं माहिती तुम्हाला. आता प्रत्येकाच्या एरिया वाईज वेगवेगळी भाषा असते, बरोबर की नाही. आता या भाषेत समजा आपण एखादी भाजी खातोय, वरण चिकल्या माहिती का, वरण चिकल्या, बरोबर. आता वरण चिकल्या आपल्या भाषेत जर बोललो आपण वरण चिकल्या बोलतो, पण जर गुजरातकडे गेलो तर त्याला दाल ढोकली बोलतात. मग आता एखाद्याला कन्फ्युज येईल ना, दाल ढोकली काय, वरण चिकल्या काय, बरोबर की नाही. काही काही वरण चपाती असं काहीतरी बोलतात, बऱ्याचशा भागात वेगवेगळं बोलतात. तर हे वेगवेगळे नाव आहेत पण प्रोडक्ट एकच आहे. मग अशासाठी काय केलंय, आपल्याला कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे, मग सायंटिफिक नेम काढले. काय काढले, सायंटिफिक. पूर्ण जगात त्याला एकच नाव असेल. आता आपण जरी ह्युमन्स आहे, बरोबर, तर ह्युमन्सला काय बोलतो माहिती का, सायंटिफिक नेम प्रमाणे होमोसेपियन्स. काय बोलतो, होमोसेपियन्स. तसं या रबरच्या झाडाचं सायंटिफिक नेम काय आहे, हेविया ब्राझिलेनेसिस. हेविया ब्राझिलेनेसिस. काय,
हेविया ब्राझिलेनेसिस. मग आपण इकडे रबर बोलतो, जर दुसरीकडे कोणी दुसरं काय बोलत असेल, आपण जर एकत्र भेटलो, त्यांनी ते सांगितलं त्यांनी ते सांगितलं, कन्फ्युज होऊन जाऊ ना, नेमके हा काय बोलतोय, तो बनन हा काय बोलतोय, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण बॉटॅनिकल नेम काढलं, काय, हेविया ब्राझिलेनेसिस. आता बॉटॅनिकल म्हणजे काय, प्लांट. आपण प्लांट बोलतो ना, प्लांट, जेवढं पण प्लांट येतात ते कशात येतात, बॉटॅनी मध्ये येतात. कशामध्ये, बॉटनी. प्लांटचा अभ्यास कशात येतो रे, बॉटनी. कशात, बॉटनी. तुम्हाला माहिती बायोलॉजी काय असतं, चला ठीक आहे, मी तुम्हाला आहे ना एक बेसिक गोष्ट सांगतो आज. सगळ्यात आधी सायन्स शिकतो आपण. काय शिकतोय, सायन्स. सायन्स शिकतोय, ओके. सायन्सचे मेन पार्ट पडतात तीन. किती, तीन. पहिला आहे फिजिक्स. कोणता, दुसरा आहे केमिस्ट्री. कोणता, आणि तिसरा आहे बायोलॉजी. कोणता, पहिला कोणता आहे, फिजिक्स. दुसरा कोणता आहे, केमिस्ट्री. आणि तिसरा कोणता आहे, बायोलॉजी. कोणता रे, बायोलॉजी. ओके. मग आता फिजिक्स मध्ये आपण कशाचा अभ्यास करतो माहिती का, फिजिक्स मध्ये जे सगळे मेजरमेंट्स वगैरे, अर्थवर फोर्स आहे, ग्रॅव्हिटी वगैरे वगैरे, ते कशात करतो आपण, फिजिक्स मध्ये. ओके. लेंथ, ब्रीथ, हाईट कशात करतो आपण, फिजिक्स मध्ये. त्याच्यानंतर केमिस्ट्री मध्ये कशाचा अभ्यास करतो आपण, सगळ्या केमिकलचा. कशाचा अभ्यास करतो रे, कशाचा अभ्यास करतो, सगळ्या केमिकलचा. आणि बायोलॉजी म्हणजे काय, की आपण सगळा जिवंत जीवांचा अभ्यास करतो. कोणाचा, जीवांचा, किंवा जीवांचा अभ्यास करतो. जीव, आपल्या डोक्यातल्या जीवा नाही, जीव, सजीव, सजीवांचा अभ्यास करतो आपण. कोणाचा अभ्यास करतो, सजीव. ओके. मग आता बायोलॉजी मध्ये पार्ट पडतात. आता सजीव तर प्लांट्स पण आहेत, बरोबर की नाही, प्लांट्स पण आहे की नाही. मग आपण जे प्लांट्सचा अभ्यास करतो त्याला बोलतो बॉटनी, बोटॅनी, बरोबर. त्याच्यानंतर जिवंत तर आपण पण आहे, आपण काय, ऍनिमल. मग ऍनिमलचा अभ्यास करणं म्हणजे काय, झुओलॉजी. कोणती लॉजी रे, झुओलॉजी. आणि जिवंत, जिवंत तर ते छोटे छोटे सूक्ष्म जीव पण आहे ना, सूक्ष्म जीव, त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम बोलतो आपण. मग मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते, म्हणजे सूक्ष्म जीव. मग आपण त्यांना काय बोलतो, मायक्रो बायोलॉजी. सूक्ष्म जीवांचा अभ्यास म्हणजे मायक्रो बायोलॉजी. अजून भरपूर सायन्सचे प्रकार आहेत, तुम्हाला बस एवढंच लक्षात ठेवा. लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, तुम्हाला पुढे 11वी 12वी नंतर 3 पाठ पडतील, 10वी पर्यंत सगळं एकत्र असतं. हा, 11वी 12वीला मध्ये 3 पाठ, बॉटनी कोणतं, याचे 3 पाठ पडतील ना, सायन्सचे 3 पाठ पडतील. फिजिक्सचं वेगळं पुस्तक राहील, केमिस्ट्रीचं वेगळं राहील, बायोचं वेगळं राहील. कळलं का. मग त्याच्यानंतर नेचरचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. कशाचा, नेचर, त्याला बोलतो इकोलॉजी. कशाचा अभ्यास, नेचर. नेचरचा अभ्यास म्हणजे इकोलॉजी. कळलं. आता तुम्ही एवढं सगळ्यात मध्ये लॉजी लॉजी ऐकलं, लॉजी ऐकलं, नेमकी लॉजी भानगड काय. लॉजी म्हणजे काय, अभ्यास. अभ्यास. आपण इथं कशाचा, बॉटनी म्हणजे कशाचा, बॉटनी नाही सॉरी, झुओलॉजी. झू म्हणजे कशाचा अभ्यास, प्राण्यांचा अभ्यास. बायोलॉजी म्हणजे कोणाचा, सजीवांचा अभ्यास. कळलं. मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म जीवांचा अभ्यास. लॉजी म्हणजे काय, अभ्यास. कळलं, अभ्यास करणे. ओके. आता रबर कसं काय बनतं कळलं, कुठं बनतं कळलं. आता पुढे बघू. आता आपण बघू की पेपर कसं काय बनतो. सगळ्यात आधी काय असतं, ट्रीज. ओके. ट्रीज पासून आपण काय गोळा करतो, वूड गोळा करतो. ते कुठं टाकतो, फॅक्टरीमध्ये, पिलिंग म्हणजे ते साल्टे काढतात त्याचे. त्याच्यानंतर ते पुढे जातं, त्याचं काय बनतं, असं सगळं मिक्सचर होऊन पल्प बनतं. ते सगळं चुरा करतात, त्याचं काय बनतं, पल्प. त्याच्यानंतर त्याच्यात काय टाकतात, प्रेसिंग द पल्प विथ रोलर्स, दाबतात त्या पल्पला, चिप्ट करतात त्याला, बारीक बनलं मग काय तयार होऊन जातो, पेपर. तुम्हाला असं नाही कळणार, तुम्हाला मी एक काम करतो, एक
dry water plants or even some cloth. But no matter what you use to make paper, you need fiber. Today's paper fiber comes mainly from trees that are purposefully harvested. And basically, in this video, we are going to see three steps of making paper. From trees to log, from logs to pulp, and from pulp to paper. Step 1. Trees to logs. The most common trees that are used to make paper are pine, eucalyptus, larch, aspen, etc. Because the cellulose fibers in the pulp of these species are longer for making a stronger paper. These trees are called softwood by the paper industry. Step 2. From logs to pulp. First, the logs are often used for hot water to remove dust, sand, etc. The logs are trimmed so they did not get stuck and the next stage in the process, which is debarking. The wood is fed into the debarking drum. When the logs passed through the debarking drum, they rub against one another, thus losing the bark from the wood. Then there is a metal detector that can detect very small pieces of metal. These must be removed. The logs then fed into a chipper where they fall in a rotating base with sharp cutting blades which converts the wood into small pieces called wood chips. These wood chips are fed into a digester where they are boiled in an acid solution to dissolve lignin and separate the fibers. The pulp obtained from this process is wood-free because the lignin has been dissolved. Then the fibers are washed to remove the acid solution. And now step 3. Converting pulp to paper. Before it can be used to make white paper, the pulp is bleached. To protect the environment, this bleaching is chlorine-free using oxygen and peroxide. Then the pulp is mixed with water. Approximately about 100 liters of fresh water are needed to make 1 kilogram of paper. So think before you print, burn or wasting paper. Wood fibers alone would produce rough textured and unevenly dense paper. So fillers such as calcium carbonate and clay are mixed in to make paper more opaque and give it a more controlled density. Then dyes, optical brighteners and sizers are blended into the paper to improve appearance of the paper. And then pulp is fed into the food dryer machine on a moving belt of fine mesh screening. The pulp is squeezed through a series of rollers while the suction device below the belt drain off water. Then the paper moves onto the wet press section where it is pressed between rollers of wood felt. And next it passes through dryer section. Contains series of steam heated cylinders to remove the remaining water. And finally, paper reaches calendar section. It uses rollers mounted opposite of each other to put pressure on the paper to create a smooth finish. After completing all this journey, the paper is wound into large units where it will be further processed for making books, print papers, etc. And these are some of the basic steps involved in manufacturing of paper. कळलं पेपर कसं काय म्हणतो काही अडचण रे सगळ्यात आधी काय होतं ट्रीज मधनं वूड काढतात बरोबर लाकडं काढल्यानंतर काय करतात त्याला मशीन मध्ये टाकतात त्याच्यावरती साल्ट काढतात साल्ट काढल्यानंतर त्याचा जो पल्प असतो मधला तो पल्प त्याला आहे ना त्याच्यात केमिकल्स वगैरे टाकतात केमिकल्स टाकले त्याच्यानंतर त्याला नीट मिक्स करतात मिक्स केल्यानंतर ते असे रोलर मध्ये जातात रोलर बघितले असतील आता तुम्ही रोलर मध्ये ते प्रेस होतात असे प्रेस झाले मग त्याच्या अशा गोल गोल शीट्स बनवतात आणि टाकतात आणि एवढ्या सगळ्या प्रोसेस मध्ये सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे ती वॉटर काय वॉटर बरोबर ते मिक्स करायला काय लागतं वॉटर लागतं बरोबर वॉटरने तर ते व्यवस्थित मिक्स होतील का नाही व्यवस्थित ते बारीक होतील का नाही होणार वॉटर सोबत ते एकदम व्यवस्थित ग्राइंड करतात मिक्स करतात त्याच्यानंतर काय तयार होतो आपला पेपर म्हणून वहीचं एक पेज फाडताना विचार करा की आपण काय करतोय त्याच्यामुळं झाडं किती नुकसान होतं झाडांचं बरोबर की नाही झाडांपासूनच बनतात पाणी लागतं पेपर बनवायला म्हणून असेच पेपर वेस्ट करशाल का नाही तुम्ही पण असेच पेपर वेस्ट करायचे नाही तर पेपरचा वेस्टेज थांबवायचा ओके कधी पण काय करायचं पेपर
आता पूर्ण यूज झालेला आहे, तर काय करायचं, कच्च्या वह्या असतात मागच्या वर्षीच्या, त्याच्या पण पेजेस फाडून घ्यायचे, उरलेले असतात, आणि त्याचं एक नवीन वही स्टॅपल मारून तयार करून घ्यायची. बरोबर, पेपरचा यूज वाचेल. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा शक्य आता कॅल्क्युलेशन वगैरे करतात तुम्ही मॅथ्सचे, बरोबर, मॅथ्सचे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला सोडवावं लागतं, रफ वर्क करावं लागतं, तर तुम्ही रफ वर्क करता तर जास्तीत जास्त पेन्सिलचा वापर करायचा, त्याच्याने आपल्याला इरेज करून तो पेपर परत वापरता येईल. डायरेक्ट पेननी पेपरवर जास्त चिरगडायचं नाही. जास्तीत जास्त रफ वर्क करताना कशाचा वापर करायचा, पेन्सिलचा पण नाही तर मग तुम्ही पाटीचा वापर करू शकता. पाटीवर किती लिहा, काही फरक पडतो का, नाही. ओके, हे होतं आपलं पेपर प्रोडक्शन. काही अडचण याच्यात, इथं ते दिलंय, पेपर इज सबस्टन्स ऑर मटेरियल फॉर्म ड्यू टू द इंट्रोड्यूसिंग ऑफ द सेल्युलोज फायबर इन अ ग्रास, वुड, रॅक्स, वेस्ट पेपर. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर. आता पेपर कशापासून बनतात, प्लांट पासून. प्लांट मध्ये काय असतं, सेल्युलोज फायबर. काय असतं, सेल्युलोज नावाचं एक फायबर असतं, ते पुढे शिकाल तुम्ही इन डिटेल मध्ये. ओके, पेपर, हाऊ इज पेपर मेड, कस काय पेपर बनतो आपण शिकलो की नाही. कोणते ट्रीज रे, कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन, पाईनचं झाड, त्याच्यानंतर पाईन आर यूज टू मेक पेपर. द बार्क ऑफ ट्री लॉग्स आर दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज ब्रोकन इनटू स्मॉल पीसेस. आपण शिकलेलो आहे. ओके, शिकलो आपण, व्हिडिओत शिकलो, मी तुम्हाला सांगितलं. कट्स होतात, कट करून काय करतात, त्यांचे साल्टे काढतात, साल्टे काढून त्यांचं पल्प तयार करतात, पल्पला केमिकल मध्ये मिक्स करतात, त्याला काय लागतं, वॉटर लागतं. ते झाल्यानंतर, ते मिक्सचर झाल्यानंतर काय करतात, ते रोलर मध्ये जातात, रोलर मध्ये ते एकदम प्रेस होतात, पेपर सारखे बनतात. मग पेपर सारखे बनल्यावर ते रोल होतात, आणि रोल होऊन ते आपल्यापर्यंत येतात. ओके, काय अडचण. मग आता इथं तेच दिलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर, डू नॉट टिअर अप ब्लँक पेजेस. ब्लँक पेजेस फाडशाल का बिगर कामाचे, नाही. ते पॅम्पलेट्स वगैरे असतात बघा आलेले, ते एक साइड कोरी असते, एक साइड कोरी असते ना, मग काय करायचं, ती पण आपण वापरू शकतो. मग कधीच पेपर पूर्ण यूज झाल्याशिवाय फेकायचा नाही, पूर्ण यूज करून घ्यायचा, त्याचा जो काही यूज करता येईल आपल्याला करून घ्यायचा. ओके, तुम्ही काय काय यूज करू शकता, आता समजा वही आहे. ओके, वही तुम्ही मागच्या वर्षाची उरलेली आहे, मागची वही उरलेली, मागच्या वर्षाची 3-4 पेजेस उरलेत, अशा एका विषयाला एक वही, असे 5-6 सब्जेक्ट तुमचे, मग 5-6 वह्या. प्रत्येक वेळेस वही भरते का पूर्ण, नाही. 2-3 पानं तर शिल्लकच राहत असते. प्रत्येक वहीचे 5-5 पानं धरा, 5 वह्या, किती पानं, 25 पानं, 25 पेजेसची वही तयार होऊन जाते, बरोबर की नाही. त्याला तुम्ही रफ वर्कला वापरा, तुमच्या प्रॅक्टिसला वापरा, तेवढं तुमची प्रॅक्टिस होईल, तेवढा पेपर वाचेल. ती नाही तर काय तुम्ही रद्दीतच टाकणार, त्याच्यापेक्षा तुम्ही वापरून घ्या. ओके, पुढे जायचं. Do you know in India the first factory of the manufacture of newsprint paper to be used for newspaper was established at Nagpur? नाही, नेपानगर इन मध्य प्रदेश इन 1955. सगळ्यात आधी न्यूजपेपर बनवायची पेपरची फॅक्टरी न्यूजपेपर बनवायसाठी कुठं आली होती, नेपानगर. केव्हा, 1955 मध्ये. नेपानगर कोणत्या राज्यात आहे, मध्य प्रदेश. कोणत्या राज्य, मध्य प्रदेश. ओके, इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर ऍट सोनगड इन गुजरात. आणि सोनगड नावाचं गड आहे बघा, आपण नवसारीला जाताना लागतं सोनगड, तिकडं पण काय पेपरची फॅक्टरी गुजरात मध्ये. त्याच्यानंतर इन महाराष्ट्र देअर इज अ पेपर फॅक्टरी ऍट बदलापूर, नाही बल्लारपूर नियर चंद्रपूर. कुठे, चंद्रपूर जिल्हा माहिती आहे ना, तिथं बल्लारपूर नावाचं एक गाव आहे, तिथं पण काय पेपरची फॅक्टरी आहे. ओके, काय भाऊ, काय झालं. ओके, आता बघू आपण सिंथेटिक फायबर्स और थ्रेड्स. फायबर्स असतात आणि दोरे असतात, ते कसं काय बनतात आपल्याला ते बघायचं आता. चला लक्ष द्या. फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थॉट artificial yarn could be produced to meet the clothing needs of an increasing population, much research and progress has taken place in this field. Innumerable kinds of synthetic or artificial threads are now available. Nylon, dacron, terylene, polyester, rayon are the names of various synthetic threads. आता आधीच्या काळात दोरे वगैरे कशापासून बनायचे रे, कापूस वगैरे पासून बनायचे. मग आता नंतर काय झालं, पॉप्युलेशन वाढत गेली, कापूस वगैरे कमी पडायला लागला, कॉटन वगैरे कमी पडायला लागला. मग कमी पडायला लागल्यानंतर आपण आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीने काय तयार करायला लागलो, थ्रेड्स, दोरे तयार करायला लागलो. मग त्याचे एक्झाम्पल्स काय रे, नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रायॉन, हे काय व्हेरियस टाईपचे काय सिंथेटिक थ्रेड्स. ओके,
आता सिल्क कशापासून बनतं? सिल्क इज नॅचरल थ्रेड, नॅचरल दोरा आहे तो. कशापासून बनतो? फ्रॉम द सिल्क कुकुन्स. सिल्कवर्म असतं ना, सिल्कवर्म किड असतं ते, त्याला सिल्कवर्म बोलतो. तो सिल्कवर्म काय करतो, त्याच्या आजूबाजूला आहे ना असं सगळं ते सिल्कचा दोरा असतो का तो नॅचरली तयार करतो त्याचा. तो झाडाचे पानं खातो आणि तो दोरा आजूबाजूला तयार करून घेतो. तो दोरा तयार करून त्याला कुकुन बोलतात. तो दोरा तयार होतो ना आजूबाजूला, पूर्ण अंड्यासारखा तयार होऊन जातो, तो मध्ये राहतो, त्याला कुकुन बोलतात. फ्रॉम वन कुकुन 500 मीटर टू 1300 मीटर ऑफ थ्रेड कॅन बी ऑब्टेन. एका कुकुन मध्ये किती? 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत थ्रेड निघू शकतो. इट कॅन बी सेड दॅट सिल्क वॉज फर्स्ट प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल इन चायना. असं म्हटलं जातं की सिल्क कुठे जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतं? चायनामध्ये. ओके, चांदनी चौक टू चायना. चला लक्ष द्या. ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स इन द ओल्डन डेज कॅन नाव बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड्स. आधी जे पण काय आर्टिकल्स होते रे, लक्ष दे रे, आधी जे पण काय आर्टिकल्स होते ते कशापासून बनवायचे? नॅचरल बनवायचे. कसे? नॅचरल. पण आता कसे बनवतात? सिंथेटिक फायबर पासून. रेडीमेड असतात आता, डायरेक्ट आर्टिफिशियल डायरेक्ट. बरोबर. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रेलिक आर ऑल सिंथेटिक थ्रेड्स अँड मेनी आर्टिकल्स इन अवर डेली यूज आर मेड फ्रॉम दे. याच्यापासूनच काय बनतात? सगळे आर्टिकल्स बनतात. कशापासून? सिंथेटिक फायबर्स. काय एक्झाम्पल? नायलॉन, त्याच्यानंतर टेरिलिन, टेरिन, अजून काय? रेयॉन. हे काय वेगळे एक्झाम्पल्स आहेत कशाचे? सिंथेटिक फायबर्सचे. ओके, आता नायलॉन काय भानगड ते बघू आपण. These threads were invented at the same time in New York and London. लंडनला आणि न्यूयॉर्कला एकाच टाइमावर हे थ्रेड इन्व्हेंट करण्यात आले होते, एकाच वेळी. ओके, therefore the initials NY of New York and LON from London were combined to name them nylon. Nylon threads have shine and are strong, transparent and water resistant. They are used to manufacture cloths, fishing nets, ropes, etc. कुठं रे? आधी कशात? न्यूयॉर्क आणि त्याच टायमाला लंडन. दोघींमध्ये काय झालं होतं ते तयार. मग न्यूयॉर्कचा NY घेतला आणि लंडनचा LON घेतला, त्याला जोडलं, काय तयार झालं? NYLON, नायलॉन. कळलं? आता हे कशात यूज करतात? नायलॉन कसं आहे? नायलॉन थ्रेड हॅव शाईन अँड आर स्ट्रॉंग. कसे? शायनी आहे आणि स्ट्रॉंग आहे. आता नायलॉनची मांजी येतात बघा, बरोबर की नाही? काय पोचे पतंग उडवतो आपण. स्ट्रॉंग कसे असतात? ट्रान्सपरंट, वॉटर रेजिस्टंट, वॉटरप्रूफ असतात. दे यूज टू मॅन्युफॅक्चर क्लॉथ्स. कशासाठी वापरतात? नायलॉनचे कपडे बी असतात, आपले ट्रॅक पॅन्ट वगैरे असतात बघा, नाईट पॅन्ट वगैरे, ते कशाचे असतात? नायलॉनचेच असतात. त्याच्यानंतर स्विमिंगचे कॉस्ट्युम नायलॉनचे असतात. फिशिंग नेट्स, जाळ टाकतो आपण मासे पकडायला, ते नायलॉनचं असतं. त्याच्यानंतर दोऱ्या नायलॉनच्या असतात. वेगवेगळे काय असतात? ते प्रोडक्ट्स नायलॉन पासून बनलेले असतात. बघा कसं दिसतं नायलॉन, दिसलं का? आता पुढे बघू आपण रेयॉन. आता रेयॉन काय आहे बघा विषय. कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व्ड इन अ केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक अ सोल्युशन. कॉटन, लक्षात घ्या, काय केलं? कॉटन म्हणजे कापूस आणि वूड पल्प, वूडचा जो पल्प असतो आतला, आपण बघितलं वूडचं पेपर पासून तयार करतो. झाड काढलं असं, झाडातलं जे मधलं असतं साल्ट्याच्या मधलं ते मिक्सचर, त्याला काय बोलतो? पल्प बोलतो. आतलं पल्प आणि काय करतात? कॉटन डिझॉल्व्ह करतात. कोणत्या केमिकल मध्ये? सोडियम हायड्रॉक्साईड. कोणतं केमिकल? सोडियम हायड्रॉक्साईड. टू मेक अ सोल्युशन, त्याचं सोल्युशन बनवतात. थ्रेड्स आर ऑब्टेन फ्रॉम दिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन्स. मग ते सोल्युशन तयार झालं का मग मशीन मध्ये ना ते सोल्युशन टाकतात आणि त्या मशीन मधनं काय बाहेर निघतो रे? दोरा. काय बाहेर निघतो? रेडीमेड दोरा. कशाचं मिक्सचर? कॉटनचं आणि कशाचं? वूड पल्प. त्याच्यात अजून काय टाकतात? सोडियम हायड्रॉक्साईड. काय? सोडियम हायड्रॉक्साईड. As these threads have shine and strength, they are said to be synthetic silk. यांना कसं असतं? शाईन असतात, चमकदार असतात आणि स्ट्रेंथ असते, ताकदवर असतात. त्याच्यामुळे यांना कोणते दोरे बोलतात? सिंथेटिक दोरे असं बोलतात. सिंथेटिक सिल्क असं बोलतात. They appear to be shining bright like the sun's rays, hence they were named rayon.
आता रेऑन नाव कशावर पडलं, ते असे सूर्याचे रेज कसे चमकतात, असे लख प्रकाशाचा एकदम कसं डोळ्यात जातात, एकदम तीक्ष्ण, एकदम भारी वाटतं ते सूर्याचे सनरेज कसे पडतात, तसे हे ना सूर्याच्या सनरेज सारखे चमकतात. मग आपण रेज बोलतो ना सूर्याच्या यायला, रेज बोलतो किरणांना, मग ते रेज सारखे पडतात म्हणून त्याचं नाव रेऑन. काय नाव ठेवून दिलं, रेऑन. ओके हो. डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन हे 3 बघायचे आपल्याला. आता व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल्स आर यूज टू मेक पॉलिमर चेन्स. आता इथं भानगड काय, व्हेरियस हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन्स काय असतं माहिती का, तुम्ही गॅसेसचे नाव ऐकले असतील, हायड्रोजन बरोबर, कार्बन. मग हे ना काय, हायड्रोजन आणि कार्बन यांना दोघींना मिक्स केलं तर काय तयार होतो, हायड्रोकार्बन. हायड्रोजन आणि कार्बन यांना मिक्स केलं काय होतं, हायड्रोकार्बन. हा काय, हायड्रोजन कार्बन यांना मिक्स केलं काय तयार होऊन जाईल, हायड्रोकार्बन. कोणता कार्बन, हायड्रोकार्बन. कळलं. मग आता हायड्रोकार्बन आपल्याला कशापासून भेटतं, मिनरल ऑइल पासून. कशापासून, मिनरल ऑइल आर यूज टू मेक पॉलिमर चेन्स. पॉलिमर चेन म्हणजे काय, पॉलिमर चेन, चेन म्हणजे काय माहिती का, साखळी बरोबर. मग या पॉलिमर चेन म्हणजे काय, हे काय, एक समजा हायड्रोकार्बन आहे, त्याची काय बनल, अशी चेन बनल. बनली का चेन, यालाच बोलतो आपण पॉलिमर चेन. काय बोलतो याला, पॉलिमर चेन. पॉलिमर चेन असते. ओके, कुठे गेलं, पॉलिमर इज a solution of such a polymer is pressed through a strainer with fine holes. The fibers formed after cooling are long and unbroken threads. काय करतात, ते सोल्युशन आहे बरोबर. सोल्युशन बनलं कशाचं, हायड्रोकार्बनचं. हायड्रोकार्बनचं काय बनलं, पॉलिमरची चेन. मग ते सोल्युशन झाल्यानंतर ते काय करतात, पॉलिमर इज प्रेस्ड थ्रू अ स्ट्रेनर, त्याला दाबतात. दाबल्यानंतर काय होतं, विथ फाईन होल्स. दाबल्यानंतर आहे ना बघा, तुम्हाला फॉर एक्झाम्पल 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 हे बघा, तुम्ही कधी क्रीमचं बिस्किट खाल्ले, क्रीमचं बिस्किट आहे, मधली जी क्रीम आहे आपण ती दाबतो. त्या काही काही क्रीमच्या बिस्किटला खड्डे असतात बघा वरून, दाबल्यानंतर ते वरती येतं. मग तसंच हे स्टेनर काय असतं माहिती का, स्टेनर, स्टेनर आहे असं दाबतं त्यांना, आणि दाबल्यानंतर त्या स्टेनरवर खड्डे खड्डे असतात, तिथून ते बाहेर निघतात, तिथून दोरे निघतात त्याचे. तिथून काय तयार होतात, दोरे तयार होतात. ओके, इथपर्यंत काही अडचण, रुमाल आणत जा रे, आणलाय ना रुमाल, रुमाल रुमाल आणत जा, व्हायरल चालू आहेत सध्या फार. बस बस बस, आज युनिफॉर्मला सुट्टी होती ना, कस काय युनिफॉर्म घालू, मग उद्या मग कारण नको देऊ, धुवायला टाकला होता. त्याला काय झालं यार. हा चला, मग आपण काय करतो, ते असं दाबल्यानंतर ते जे बारीक बारीक होल्स असतात त्याच्यातनं ते थ्रेड्स बाहेर निघतात, आणि असा काय तयार होतो आपला, डेक्रॉन, टेरिलिन आणि टेल. These threads are twisted to obtain yarn. Different types of chemicals are used to make threads of various properties. These different threads have been named variously as डेक्रॉन, टेरिलिन आणि टेल. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात या थ्रेड्सच्या. मग जशी प्रॉपर्टी तसे त्याचे नाव काढले. किती नाव आहेत त्याचे, 3. पहिलं काय, डेक्रॉन, दुसरं काय टेरिलिन, आणि दुसरं काय टेरिलिन, आणि तिसरं काय टेल. ओके, आता न्यू वर्ड्स काय शिकलो आपण, हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, हायड्रोजन प्लस कार्बन. कशातनं भेटतं आपल्याला, मिनरल ऑइल मधनं. कशातनं, मिनरल ऑइल. पॉलिमर चेन म्हणजे काय, लॉंग कंटिन्युअस चेन. कोणती चेन, लॉंग कंटिन्युअस चेन फॉर्म बाय स्मॉल इंटरलिंक्ड केमिकल युनिट्स. हे बघा, ही काय चेन आहे बरोबर, ही कशाने तयार झाली, हायड्रोकार्बन. मग यालाच काय बोलतो आपण, पॉलिमर चेन. ओके, इथपर्यंत काय अडचण. अशा पद्धतीने आपलं चॅप्टर संपलं आहे. उद्या येताना चांगली रिव्हिजन करून या चॅप्टरची. ओके, आजसाठी एवढंच. तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की पुढे शेअर करा, आणि
नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जय सियाराम, धन्यवाद.